मंत्री हो पैशाचं गठुळ सापडले. 500 छापा. 500 एवढे? मी काय आमदार आहे का खासदार आहे? 50 छापा. 50 आपल्याकडल्या आणि 50 ह्यांच्याकडच्या. बाज झालं. याड लागले का तुला? 50 तर आपले पाहुणेच आहेत. अरे नुसतं गावातच वाटायचं झालं ना तर 500-600 लागतील. माझे पैलवान दोस्त आहेत, त्या सुधागरच्या पोलीस स्टेशनातले लोक आहेत, तिकडची लोक आहेत. तरी गेला बाजार ना 1000 कुठं जात नाहीत, तरी मी 500च म्हणतोय. आपण एवढी माणसं पाहिजेत कशाला? आपलं ठरलं होतं ना साधं लग्न करायचं, मरमर कष्ट करायचं आणि मोठेपणा दाखवायला असा खर्च करायचा. मला नाही पटत. हा तर अरे मला दिसत नसला तर मी सगळं ओळखू शकते. तू 1 नंबरचा पैशाला चिकाट आहेस. तुझ्या हातनं पैसा सुटना आणि लोकांच्या पैशावर तुझी नजर हटना. आत्या, माझ्या गोपाला काय बी बोलू नका. आधीच सांगतेय तुम्हाला. हो बोलत जाऊ नका. तुझी बोलती बंद करेल ना तेव्हा कळेल तुला. बघितलं आप्पा, हे असे हे सगळ्यांसमोर घडणार म्हणून म्हणतोय नकोच. ऐका, साधं लग्न करू. 50च्या वर एक माणूस नको. येतो मी दुकानावर. चला. अहो नाश्ता तरी करून जा. नकोय मला. अरे गोपाळ, अरे आज वडूजला बाजारात जायचं होतं. हळदीचं सामान आणि तुझ्यासाठी मुंडवळ्या घ्यायच्या होत्या. मग तू सांगते आला असतं तर बरं झालं असतं. मला दुकानात काम आहे. तुझं तू कर. अरे गोपाळ, अरे एकुलता एक लेख आहेस माझा. तुझ्या लग्नात तर काय हौस पण नाही माझी. माणसात करायचं तरी काय र? लग्न काय सारखं सारखं होतंय बाय. इथं तो नवरा ऐकत नाही, इथं लोक ऐकत नाही. अरे लेकाचं लग्न म्हटल्यावर आईला काय करू आणि काय नग असं होतं. तिची किती स्वप्न असतात माहित आहे तुला. पण तुम्हाला काय घेणं देणार आहे त्याच्याशी? आई, गोपाळ, तू तरी असं वागशील असं वाटलं नव्हतं रे मला. तुला बी आईचं मन समजलं नाही. तुम्ही बापावरच गेलास की. आई रडू नको. बर जाऊ आपण.